आज आपण करणार आहोत पुदिन्याची शिकंजी। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे फ्रेश पुदिन्याची पानं घेतली आहे मी, साधारण हे माप एका ग्लाससाठी आहे। एक लिंबू घेतले साधारण, आणि जिरा आहे एक चमचा काळी मिरी आहे। तर काळी मिरी आणि जिरं जे आहे ते आपल्याला थोडंसं गरम करायचं आहे, खूप जास्त रोस्ट करायचं नाहीये। आणि एक मसाला बनवून ठेवायचा आहे, त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काळं मीठ आणि आपलं साधं मीठ सुद्धा घालायचं आहे। हे जर आपण मसाला बनवून ठेवला तर आपण जेव्हा कुठली पण शिकंजी करू, तुम्हाला पाहिजे ती फळाची म्हणा किंवा पुदिन्याची म्हणा किंवा आणखीन कुठली पण शिकंजी करायची असेल, तेव्हा तो मग मसाला तुम्हाला परत करायचं काम नाही। आणि लागेल परत एक चमचा पिठी साखर। आता मी मिक्सरच्या जारमध्ये 1 ग्लास पाणी घालते, यात थोडासा बर्फही घालते आणि फिरवून घेते, मग नंतर दाखवते तुम्हाला परत। हे बघा, असा हा आपला मसाला तयार झालेला आहे। आता आपल्याला 1 चमचा एका ग्लाससाठी लागेल साधारण। आता एक एक करून आपण टाकूया जारमध्ये। आपल्या टेस्टनुसार आपल्याला साखर घालायची आहे याच्यामध्ये। एक चमचा शिकंजी मसाला घालूया। छान फ्रेश पुदिन्याची पानं, एका लिंबाचा रस घालूया। आता आपण हे सगळं मिक्सर मध्ये फिरून घेऊया। बघा, आपली शिकंजी तयार आहे। हेल्दी, अतिशय छान, चविष्ट आणि गारेगार वाटणारी आपली शिकंजी तयार आहे। यामध्ये तुम्ही सोडा सुद्धा घालू शकता, आणि तुम्हाला जर कलर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये फूड कलर सुद्धा यूज करू शकता, पण मी कुठलाही फूड कलर यूज केले नाहीये। ओके, बाय, करून बघाल।